आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरीजी आहेत, गौरीजी आहेत. काही नाही झालं माझ्या गौरीजींना. नाही, गौरीजी आहेत. गौरीजी आणि बिट्टी जिवंत नाही आहेत रुद्र. त्यांना ट्रेन खाली ढकलून. काही नाही झालंय त्यांना, काही नाही झालंय त्यांना. रुद्र सर, तुम्ही दोघी बाहेर फिरायला जा, तिला बाहेरचं खाऊ घाल, जरा मजा करा. कदाचित तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत येईल आणि तुम्हाला हरवलेलं सापडेल. हो ताई, इथंच उतरायला लागेल तुम्हाला. पुढे रस्ता खणलाय, जाऊ शकत नाही. चल बेटा. बिट्टी, तू आमच्यासाठी काय आणलंय?
चॉकलेट 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 ए, हे, काय चाललंय? काय करताय? अरे, किती वेळेस सांगितलं तुम्हाला बाहेरून कोणी आलं तर असं त्रास नाही द्यायचा. पहिले हातपाय धुऊ द्या, फ्रेश होऊ द्या. काय चला पण आतमध्ये चला 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 चल चला 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 चला. अरे काय बिट्टी, मस्त मजा केलेली दिसतीये बाहेर हा. आणि पोटात काहीतरी टेस्टी टेस्टी गेल्यासारखं वाटतंय. काय गेलं असेल बर? डोसा डोसा खाल्लाय ना. आणि काय, अरे बापरे, उसाचा रस पण पिलेला दिसतोय बिट्टीने आमच्या. काय बिट्टी? काय गौरा का मजा करून दमलेला दिसताय दोघी. लक्ष कुठं आहे तुझं? अगं बिट्टी नाही म्हणाली पण ती खूप मजेत दिसतीये. अगं तू का अशी उदास आहे? अगं बिट्टी खूप खुश आहे. माझ्यावर विश्वास ठेव. ती ना हसेल, लवकरच हसेल पहिल्यासारखी. काय दादू ते दिसले. ते कोण? रुद्र सर. तर गौरीचा काय सीन आहे? खरंच ती नाही रे, कशाचं काय भास होता त्याला गौरीचे. कच गौरी गौरी करत फिरत असतो. मग ठीक आहे, मला वाटलं त्याने खरंच बघितलं की काय तिला. कशाला आलीस? चहा. मी मागितलं का चहा? मागितलं नाही ना? मग मागितलं तेव्हा यायचा. हे फालतूचं प्रेम मला नाही दाखवायचं, कळलं? Get out! मला वाटलं होतं ती उदबत्ती जी आहे ती गौरीने बनवली, म्हणजे तशीच वाटत होती ती. पण नाही बनवलेली ती गौरीने. मी विचारलं त्या दुकानदाराला, तो ही बाई नाहीये म्हणाला. म्हणजे दुसरंच कुणीतरी उदबत्ती बनवते. आणि ह्या रुद्रने त्या उदबत्तीचा सुगंध काय घेतला याच्या डोक्यात खूळच भरलंय ते गौरीने केल्याचं. दारू पिऊन पिऊन डोकं खराब झालंय त्याचं. तो पूर्ण कामातून जाण्याआधी आपल्या सह्यांचं बघ काय ते. ए, सगळं मलाच काय सांगत असतोस रे? स्वतः कधीतरी प्रयत्न करत जा. आणि काय रे, हाताखाली कामाला ठेवलंय मला? श्वेता समजतोयस का? रिवती आंटी, चिडतेस कशाला? अगं अशा सिच्युएशन्स तू चांगल्या प्रकारे हँडल करतेस ना, म्हणून म्हटलं. हे असंच असंच खालच्या आवाजात बोलायचं माझ्याशी. आणि राहिला रुद्रच्या सहीचा प्रश्न, ती तर मी घेणारच. पोलीस 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 ते पोलीस आलेत. पोलीस. नंदाई नंदाई पोलीस आले. नंदाई. सोडा मला गौरीजी ना बिट्टीला भेटायचंय. गौरीजी. काय झालं? रस्त्यावरती दारू पिऊन तमाशा करत होता. तमाशा म्हणजे? गर्दीच्या ठिकाणी तो दंगा करत होता. सेलिब्रेशन
सेलिब्रेशन ए शूट 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 नंदाई नंदाई. पण मला माझ्या रुद्राच्या बरोबर राहायचंय. पुष्पा तूही त्याच्या बरोबर राहा. त्याला काही होता कामा नये. मला माझा पूर्वीचा रुद्र हवा आहे रे पुष्पा. काय झालं दादू? एवढा कसला विचार करतोयस? गौरी माझं चुकलंच बघ. म्हणजे मी रुद्र पैठणकरांना सांगितलं तुम्ही इथे नाहीये. तेव्हा जर मी सांगितलं असतं ना. नाही दादू, तू जे केलंस ते योग्यच केलंस. आता माझी बिट्टी आणि हे आश्रमात हेच माझं आयुष्य आहे. आता पुन्हा कधीच जाणार नाही मी तिकडे. त्यांना बघून तू तशीच चक्क उभी होतीस ना. गौरी, त्यांना बघितल्यावर त्यांच्यावरचा राग आठवला की प्रेम? सांग ना गौरी, तुला काय वाटतं? मला मान्य आहे आपल्याला त्या वाटेला जायचं नाही, पण खरंच तुझं त्यांच्यावर प्रेम नाही? मी एक आई आहे दादू. माझ्या मुलीला त्रास होईल असं काहीच करणार नाहीये मी. माझ्या बिट्टीचा आनंद माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. अगं गौरी, पण तिचा आनंद त्यांच्या भेटण्यातच असेल तर? असेल, खरं तर आहेच. पण हा आनंद पुढे जाऊन मोठ्या त्रासाचं कारण होणार असेल तर हा आनंद त्यागण्यातच सगळ्यांचं भलं आहे. आणि आम्ही भेटलो आणि पुन्हा दुरावलो तर ते सहन करू शकणार आहे का बिट्टी? नाही ना. तुटेल ती. ते प्रेम मिळवण्याच्या नादात मला बिट्टीचं कसलंही नुकसान नाही करायचंय. दादू, तुला माहितीये, ते आहे ते जाणवल्यावर असं वाटलं त्यांना आवाज द्यावा आणि थांबवावं, पण नाही थांबवू शकले रे. आवरलं मी स्वतःला. ए गौरी, का असं स्वतःला त्रास करून घेतेस? कारण आमचं प्रेम साधं नाहीये दादू. आमच्या वाटेत अनंत अडथळे आहेत आणि ते पार करण्याची ताकद आता माझ्यात तरी नाहीये. रुद्र सरांच्या आईंना, त्यांच्या घरातल्या काही लोकांना आमचं नातं कधीच पटणार नाही. कोण कुठल्या थराला जाईल सांगता येत नाही. आणि अशा जगात माझ्या बिट्टीला मला परत न्यायचं नाहीये. हा त्रास विसरून जाईल अरे ती काही दिवसांमध्ये, पण पुन्हा काही झालं ना तर ती नाही सहन करू शकणार. तिचा पार्टनर दिसलाही तिच्यापासून लपवून ठेवलं म्हणून माझा दुस्वास करेल ती. पण चालेल मला. पण तिच्या आयुष्यात आणखी दुःखाचे क्षण आलेले मला नाही चालणार. पण कधी ना कधी ते समोर येतीलच ना. मग अशीच निघून जाईल, पण पुन्हा त्यांना आमच्या आयुष्यात जागा नाही. देवा, आता तूच बघ काय ते. आता ह्यांच्या आयुष्यात काय लिहिलंय
ते तुलाच माहिती ना. काय करावं ह्या महागाईचं. काळजावर दगड ठेवून हा खोटेपणा करावा लागतोय. देवा, परमेश्वरा, प्लीज हे बघू नको रे. माझी हात जोडून तुला आहे ना नम्र विनंती. पण माझी जर अगरबत्तीची ऑर्डर बंद झाली ना तर मला ह्या अशाच किमती वाढवत राहावं लागणार आहेत. बघू काय होईल ते होईल आता. रुद्र, अरे ते नाही म्हणालेत ना, तरी तुला असं का वाटतंय की अगरबत्त्या गौरीजीने बनवलेत? मला वाटत नाही, मला विश्वास आहे. विश्वास सांभाळू नसते. ए उसने उसने पाकिटातून दारूचा वास. अरे वा साहेब, तुम्ही साहेब काय हवंय तुम्हाला? अगरबत्त्या पाहिजे का? हे बघा साहेब, माल बनवणारी व्यक्ती कशी आहे, काय करायचं आपल्याला, ती काळी आहे, गोरी आहे, जाडी आहे, बारीक आहे, आपल्याला काय घेणं देणे. आपल्या मनासारखा माल मिळाला ना की संपला विषय. का हो साहेब, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा साहेब, तुम्ही रोज आंघोळ करता, मग तो साबण कुठं बनतो हे पाहायला जाता का तुम्ही? नाही ना. तुमच्या घरामध्ये येणारा गहू कुठल्या शेतातून आलाय हे पाहता का तुम्ही? अहो, हे पाहायचंच नसतं. तुमचं काम काय आहे? माल घ्यायचा. आमचं काम काय आहे? माल द्यायचा. सरळ साधा व्यवहार असतो. अशा फालतूच्या भानगडीमध्ये कशाला पडायचं ना. बर, ते सोडा, मला सांगा किती देऊ? 10,000. काय? रुद्र, अरे एवढे? अहो साहेब, पाहिजे असेल त्यांना, उगीच कशाला घेतील ते? 10,000 ना. एक मिनिट. 10,000 अगरबत्त्या म्हणजे साहेब, पण एक अडचण आहे. माल आहे ना एवढा आता रेडी नाही ना. उद्या सकाळी देतो ना तुम्हाला. उद्या या, तुम्हाला घेऊन जा माल. 10,000 अगरबत्त्या नकोय तुम्हाला. मग काय हवंय तुम्हाला? 10,000 रुपये पाहिजे. अहो साहेब, 10,000. हे अगरबत्त्या साहेब, या साल्या खोट्या अगरबत्त्या विकतो तू. अहो साहेब, अहो असं कसं खोटा माल असेल? तुम्हाला सांगू का, एकदा विकलेला माल आहे ना आम्ही परत घेतच नाही. ते बघा ना, पाटी लावली. पाटी आहे पाटी. ते कसं आहे, माल आहे ना मालामध्ये दबली असेल, नंतर ती दिसली ना की मी तुम्हाला दाखवून देईन. अहो साहेब, मला सांगा, अगरबत्त्या अशा कोणी परत घेतात का साहेब? तुम्ही समजून सांगा ना यांना. याचं काय करू मी? याचा सुगंधच येत नाही. कसं आहे ना साहेब, कधी कधी थोडी जास्त झाली ना की मग सुगंध येत नाही अगरबत्तीचा. खोटा माल विकतो हा. खोटा माल विकतो. सगळं फसवतोस तू लोकांना. चल, सगळा खोटा माल विकतो. एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. काय लावला तुम्ही? बाबा, दुकानाच्या मालात गडबड करतो. खोटा माणूस आहे हा. खोटा आहे. आतमध्ये बसून बोलू ना. तुम्ही पण या.
पी पी प्या नाहीतर तो तसंच बसून राहील. हा पिण्या त्याचे 40 झाले. पी. मोठं कस्टमर आहे ते. कस्टमर बरोबर आपल्याला बोलावं लागतं. आता हे बघा, तुम्हाला लाईट बिल येईलच ना, मग ते भरायला तुम्हाला पैसे लागतील आणि तेच पैसे जर आपल्याकडे नसत तर मग काय? अंधार, काळ्या तिळासारखा अंधार. नाही, आम्ही काही खोटं काम नाहीच केलं ना. उगाच का घाबरा. मी येते उद्या. तेच म्हणतोय मी ताई तुम्हाला, तेच म्हणतोय. तुम्ही काही भेसळ केली का मालामध्ये? हा, नाही केली ना? मग कर, नाही त्याला डर कशाला? तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना उद्या या. पण ताई तुम्हाला एक सांगू का, माझी आहे ना तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. काय? त्यांनी हिला पाहायला नको. नाही नाही, टेन्शन नका घेऊ. तुम्ही येता नाही ना उद्या, फक्त आहे ना ते बुरखा घालू द्या. अहो पण का? का का हे तुम्ही मला विचारताय? तुम्ही, अहो तुम्ही एवढे समजूतदार आणि तुम्ही मला विचारताय? हो भाऊ, एवढा माणूस आहे त्यो, त्याचा काय भरोसा? हा, अहो नजर वाईट असते अशा लोकांची. आपल्या ताईकडं जर तो माग माग आला तर परवडणार आहे का मला? म्हणजे तुम्हाला परवडणार आहे का? हा, तुम्हाला सांगतो भाऊ, आयुष्यभराचे सगळे पाप धुवून निघावेत म्हणून आहे ना तो अगरबत्त्याचा आहे ना असा धूर करू राहिलाय. अहो भाऊ, ह्या जर त्यांच्या समोर आल्या आणि ह्याचं जर परत पाप वाढलं तर पुढच्या अगरबत्त्या कशा भेटणार त्याला? हा, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना त्याला भेटा, फक्त 2 मिनिटच बोला आणि लगेच निघून जा. बाकी सगळं बघायला मी आहे ना. कशाला काळजी करता? हा, मी आहे ना, काय टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही. अहो ताई, एवढा कशाला विचार करताय? मी तुमच्या भल्यासाठी सांगणार आहे की नाही? हा, तुमचं भलंच केलंय की नाही मी? एक काम करा, हे पकडा दादा, तुम्ही हे पकडा. हे घ्या. उद्या आहे ना हा बुरखा घालून या. उद्या सकाळी जमल ना 11 वाजता? जमल. त्याला काय होते? हा, जमल ना. हा, जमल. हो. मग बुरखा घालून या. हा, काय काय मस्त आपल्याला होऊन जातात सगळे काम. मग 11 वाजता बरोबर या. काय तेवढं बुरख्याचं लक्षात राहू द्या. हा, चष्मा द्या दादा. अंधारात घरी जाता यायचं नाही. येऊ का? हा, येतो. फायनली
फायनली मला गौरीजी भेटणार आहेत. सहा महिने मी तुमची वाट बघितली गौरीची. असा एकही दिवस गेला नाही जेव्हा मला तुमची आठवण आली नाही. पण आता तुमची प्रत्यक्षात भेट होणार आहे. गौरीजी मी तुम्हाला भेटणार आहे गौरीजी. गौरीजी अरे अरे बिचारा, कशी अवस्था झाली त्याची दारू पिऊन पिऊन. हाल बघवत नाहीयेत. ह्याला कधी जाणीव होईल गौरी नसल्याची? उलट याला कधीच जाणीव व्हायला नको. रुद्रला सतत गौरी दिसायला हवी. म्हणजे पण आपणच त्याला पटवून दिलं ना की गौरी मेली आहे म्हणून. मग हो, पण गौरी त्याच्या मनात असायला हवी. पण अशाने वेडा होईल ना तो. तेच हवंय मला. आता असं वागण्याला काय अर्थ आहे? कारण ऑलरेडी आपल्या मनासारखं झालंय सगळं. सुमित, तू विसरला का राजांचा वेळ? अरे यार, नशीबच खराब आहे आपलं. चांगलंय. आणि खराब असेल तर ते मी बदलेन. लवकरच सगळं माझ्या हातात आहे. फक्त मला कमिटी समोर सिद्ध करायचंय की रुद्रला वेड लागलंय. म्हणजे आपोआप त्याच्या हातातून सगळं जाईल आणि ते माझ्या हातात येईल. आयडिया चांगली. हो, पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा रुद्रला गौरी सतत दिसत राहील. यामुळे काय होईल माहिती? रुद्र वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणि पैठणकरांची सगळी प्रॉपर्टी माझ्या हातामध्ये. आणि हे पुन्हा म्हणून शक्य होणार आहे माहिती? गौरीमुळे, त्या फालतू मेडमुळे. गौरीला थँक्स म्हणायला तर हवंच. शेवटी इतक्या वर्षांचं माझं स्वप्न गौरीमुळे पूर्ण होणार. गौरीजी तुम्ही आलात गौरी? हो. माझ्यासाठी? हो, तुमच्यासाठी. उद्या पण भेटणार आहोत ना? मग तुमचा शर्ट तुम्ही माझी किती काळजी करता. किती वाईट वागलो मी तुमच्याशी. मला माफ करा तुम्ही गौरीजी. झालं गेलं विसरून जा. आता झालेल्या गोष्टींचा विचार नका करू. तुम्ही आता इथून कुठेच जायचं नाही. मला तुम्ही वचन द्या. नाही ना जाणार? वचन द्या गौरीजी. वॉचमॅन, 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 हे बघ,
यांना आता गेटच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. हा